नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AK एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता तिसरी विषय मराठी द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 30 गुणांसाठी आहे. वेळ 1 तास आहे. तोंडीसाठी 10 गुण असतात आणि लेखीसाठी 30 गुण असतात. प्रश्न क्रमांक पहिला, शब्द ऐकून लिही. गुण 5. शिक्षक शब्द सांगतील, विद्यार्थ्यांनी ते शब्द ऐकून लिहायचे आहेत. इथे नमुना दाखल काही शब्द दिलेले आहेत. कर्तव्य, पवित्र, प्राचीन, स्वातंत्र्य, भारत, सावधान, शिक्षण, सत्ता, पश्चिम, स्पर्धा. प्रश्न क्रमांक 2. पुढील उत्तरा वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे लिहा. व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित उत्तराचं वाचन करायचं आहे. त्यावर आधारित पहिला प्रश्न पहा. रमाईंचा जन्म कोणत्या तालुक्यात झाला? योग्य पर्यायाला गोल करायचं आहे. दापोली. रमाबाईंना शाळेत जाऊन शिक्षण घेतले काय? हे तुला कशावरून कळाले? नाही. बाबासाहेबांनी रमाबाईंना घरीच शिक्षण दिले, लिहायला वाचायला शिकवले. रमाबाईंचा स्वभाव कसा होता? रमाबाईंचा स्वभाव मितभाषी, दृढ निश्चयी आणि स्वाभिमानी होता. प्रश्न क्रमांक 3. हे रामूकाका आहेत. ते लाकडी वस्तू तयार करतात. तू त्यांना त्यांच्या कामाबाबत 5 वेगवेगळे प्रश्न विचार. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 5 प्रश्न पहा. तुम्ही कोणत्या प्रकारच्या लाकडी वस्तू बनवता? तुम्ही फर्निचर बनवण्यासाठी कोणत्या प्रकारचे लाकूड वापरता? तुम्ही हे काम किती वर्षापासून करत आहात? तुम्ही तुमच्या वस्तू कुठे विकता? या कामासाठी तुम्हाला कोणी मदत करते का? यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 4. पुढील बातमी वाच व खालील प्रश्नांची उत्तरे लिही. PV सिंधू ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर पर्याय क्रमांक 4 बॅडमिंटन. 1 गुणासाठी हा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न. वांग ह्यांचा सिंधूने कोणत्या फेरीच्या सामन्यात पराभव केला? हे तुला कोणत्या वाक्यावरून कळले? उत्तर उपांत्यपूर्व फेरी. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सिंधूने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या वांग यिहानच्या चुरशीच्या सामन्यात 20-22 व 21-19 असा 2 सरळ सेटमध्ये पराभव केला. 3. सिंधू कोणत्या देशाची खेळाडू आहे? उत्तर पर्याय क्रमांक 2 भारत. प्रश्न क्रमांक 5. खालील वाक्यात ज्या शब्दाखाली रेघ मारली आहे त्या शब्दासाठी समानार्थी शब्द वापर आणि वाक्य पुन्हा लिही. सिंह जंगलाचा राजा आहे. सिंह अरण्याचा राजा आहे. प्रश्न क्रमांक 6. खालील वाक्यात ज्या शब्दाखाली रेघ मारली आहे त्या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द वापर आणि वाक्याचा अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिही. झाडावर चढणे सोपे आहे. झाडावर चढणे अवघड नाही. प्रश्न क्रमांक 8. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिही. वारा झुळझुळ वाहत आहे. प्रश्न क्रमांक 9. खालील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार कर. जसे अहमदनगर, अहमद, नगर, मगर. त्याप्रमाणे वनराज, वन, राज, रान. प्रश्न क्रमांक 10. खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा वापर करून वाक्य पुन्हा लिही. ताईने माझ्यासाठी पाटी, पेन्सिल आणि वही आणली. योग्य विरामचिन्हाचा वापर करून वाक्य लिहून दिलेलं आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद.